नाही. अगदी दोन्ही भाऊंची शरीर यष्टी आणि दिसायला दोघेही सारखेच अगदी. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होतं यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती ध्रुव वॉरियर्स किनवळी संघाकडनं येतोय समीर ढमके. समीर ढमके आलाय षटक क्रमांक 1 मध्ये. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आपण त्याला पाहतोय. एक चांगली क्षमता असलेला गोलंदाज आहे. समोर आपण सचिन भोईर यांना पाहतोय. स्ट्राईक एंडवरती या चांगल्या फलंदाजीसाठी ओळखला जातो सचिन भोईर. तर ध्रुव वॉरियर्सकडनं देखील जो गोलंदाज आणला गेलाय तो देखील अफलातून चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. टेनिस क्रिकेटमध्ये चांगला दबदबा आहे या गोलंदाजाचा. आपण सामना पाहतोय. सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातील ध्रुव वॉरियर्स किनवली विपक्ष NPB असा हा सामना पाहायला मिळतोय. सौरभ कुसवले हा सांगलीवरून बिलॉंग करतो आणि तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीममध्ये आपण त्याला पाहू शकताय. आणि महेंद्र मागे हे देखील आपल्याला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीममध्ये एसटी रक्षकच्या भूमिकेमध्ये विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू. ओहो, सचिन भोईर यावेळेस थोडासा बीट झाला. चेंडूला गती थोडीशी कमी पाहायला मिळाली. स्लोवर चेंडू थोडासा खाली राहिला आणि सचिन भोईरला यावेळेस मात्र हा चेंडू समजला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. पहिला चेंडू अगदी जबरदस्तरित्या टाकला गेलाय समीर ढमके याच्या माध्यमातून. आडव्या बॅटने यावेळेस खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळतीये. सचिनच्या बॅटमध्ये संघाचं खातं खोलणारा हा एक सिंगल आली आहे आणि सिंगलने सुरुवात केली गेली आहे NPB संघाच्या फलंदाज सचिन भोईरनं. स्ट्राईक एंडवरती आता मात्र भावेश विषय पोहोचलाय. अजित पुत्रनसर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहताय त्यांना. आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये अभिसावंत सर आहेत. यावेळेस फुल ऑफ लेनचा चेंडू. अतिशय जबरदस्त चेंडू राहिला आहे. अगदी बीट करणारा फलंदाजाला जणू काय हवेमध्ये हा चेंडू वळला जणू काय अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालं. 22 विषयला पूर्णपणे बीट केलं गेलं. निर्धाव चेंडू आलाय आणि गोलंदाजानं खऱ्या अर्थानं विचारलं देखील फलंदाजाला की लागला तर नाही. ही भावना असणं गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू उडवला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. चुकी करणार नाहीये भावेश विषय. हा मात्र नाराज करतोय डगआउट मध्ये. आणि नितीन याने अफलातून झेल टिपला. नितीन बिलॉंग करतो अल्यानीवरून आणि हा अल्यानीचा खेळाडू आहे. धूर्त खेळाडू आहे. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये वारंवार टेनिस क्रिकेटमध्ये दबदबा राहिलाय नितीनचा आणि यावेळेस त्याने झेल देखील जबरदस्त कॅरी केला. नवीन बॅटर मैदानाच्या आत एंटर झालाय अनिकेत. सर आपण पाहू शकता भावेश मैदानाच्या बाहेर जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आत अनिकेत येतोय. शरीर यष्टी जर बघायला गेला तर एकसारखी पाहायला मिळते. चेहरापट्टी अगदी एकसारखी आहे परंतु फलंदाजी वेगवेगळी आहे हे देखील महत्वाचं. एक भाऊ मैदानाच्या बाहेर, दुसरा एंटर झालाय अनिकेत विषय यावेळेस मैदानाच्या आत एंटर झालाय. सचिन भोईर यावेळेस थोडंसं मार्गदर्शन करत असताना समीर ढमके चांगली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीनं त्यानं सुरुवात करून दिली गेली आहे ध्रुव वॉरियर्स किनवली टीमला आपला रुतबा जलवा दाखवण्यासाठी जणू काय समीर ढमके गोलंदाजी वरती स्वार झालाय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. ओहो, वळणारा चेंडू स्विंग झाला होता. स्विंग अँड मिस. यावेळेस अनिकेत विषय देखील या चेंडूवरती कुठलंही उत्तर नव्हतं. चांगला चेंडू जबरदस्त राहिला. टप्पा घेतल्यानंतर चेंडू बाहेर निघाला आणि स्विंग देखील भरपूर पाहायला मिळतोय. तर आरू या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. अगदी पहिल्या दिवसापासून आरूने जबाबदारी घेतली आहे आपल्या खांद्यावरती. अगदी वय जर बघायला गेलात तर कमी आहे परंतु जबाबदारी
अगदी चोख, यावेळेस स्विंग अँड मिस, मिस झालाय, दांडीगुल असं म्हणावं लागेल. तो पत्ता करतोय गुल, पॉवरफुल, सक्सेसफुल. समीर ढमके काय जबरदस्त गोलंदाजी करतोय, कमालीची गोलंदाजी राहिली आहे. पहिला ओव्हर या ठिकाणी समाप्त होतं या विकेटनं आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 2 विकेट्स पटकावल्यात, केवळ 2 धावा खर्च केल्यात. हा आहे समीर, 1 रन दिली आहे आणि 2 विकेट्स घेतल्यात. कमालीची गोलंदाजी समीर ढमके, मॅन फ्रॉम परटोली. सर डिंगडॉंग परटोली म्हणून एक टीम होती अगदी 10 ते 15 वर्षापूर्वी. त्या टीमचं नाव मी वयानं कमी असेल त्यावेळेस, परंतु नाव ऐकून होतो डिंगडॉंग परटोली. आणि 2024, 25 आणि आता 26 पुन्हा एकदा नव्याने ती टीम वर येते, डोकं काढायला सुरुवात केली आहे. आणि त्या टीममधलाच हा समीर ढमके होता. काय गोलंदाजी केली, पहिल्या ओव्हरमध्ये त्याने केवळ 1 धाव खर्च करून 2 गडी बाद केलेत. कमालीची सुरुवात झाली आहे. ध्रुव वॉरियर्स किनवली संघानं यावेळेस मात्र आपला जलवा दाखवायला सुरुवात केली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये सौरभ खुसवले येतोय. ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आहे, या संघासाठी निवड केली गेली आहे त्याची, आणि ती निवड मात्र कितपर्यंत योग्य राहिली आहे हे मात्र या षटकमध्ये निश्चितपणे कळून जाईल. आणि ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये त्याला बघितलं जातं. सौरभ खुसवले यावेळेस चेंडू घेऊन जाईल सचिन भोईरसाठी. सचिन भोईरला आतापर्यंत जकडून बांधून ठेवलं गेलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस हलक्या हातानं कट केला, केवळ दिशा गेली गेली आहे, सिंगल दिली आहे, डबलचा कॉल आहे, दुसरी देखील धाव कंप्लीट होती आहे. यस, 2 धावा कंप्लीट, 2 धावेने धावफलक 3 या अंकावरती. नवीन बॅटर आपण नॉन स्ट्राइक एंडवरती पाहताय, किशोर धसाडे हा नॉन स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय. उर्फ मामा या नावाने त्याला ओळखलं जातं, मोठ्या फटक्यांसाठी त्याला देखील ओळखलं जातं. अगदी जबरदस्त माहोल यावेळेस तैनात करण्यात आला आहे. धर्मवीर चषकाचा हा संपूर्ण नियोजन सोहळा आपण पाहतोय क्रिकेटचा. आडव्या बॅटने यावेळेस घुटनेट एक तमाशात एक अशा प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. रोहन पांढरे चेंडूवरती येईल, कलेक्ट करून थ्रो करेल, दरम्यान 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. अगदी धोनी स्टाईलने यावेळेस विकेट किपर विकेट घेऊ इच्छित होता, निर्धार त्याच प्रकारचा पाहायला मिळाला. ओहो, यावेळेस जाळ्यामध्ये ओढलं गेलंय सचिन भोईर. एक बड़ी मछली जाल में फंसने वाली थी, परंतु जाली ही फट गई. बघा, ज्यावेळेस समुद्रामध्ये मच्छी पकडण्यासाठी खोली बांधव जातात, जाळं टाकलं जातं, जर जाळी फाटली ना, ते बांधलं जातं जाळीसाठी, ते पण महत्त्वाचं असतं. आणि जाळी जर कुठे फाटली तर मात्र तुमच्या त्या जाळ्यामध्ये काहीच सापडत नाही. जाळा निश्चितपणे रचला गेला होता, फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता, त्याच्या हातामध्ये चेंडू ब्रश करून निघून गेला जमिनीवरती. आणि सौरभ खुसवलेचे खऱ्या अर्थाने धाबे दणाणले असावेत की संधी देऊन देखील संधीचं सोनं झालेलं नाही आहे. स्ट्राईक एंडवरती आता मात्र किशोर धसाडे पाहायला मिळतोय. चांगल्या फलंदाजीसाठी त्याला ओळखलं जातं. यावेळेस वर्णी लागली NPB संघासाठी. चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल, स्वतःवरचा विश्वास प्रज्वलित करावा लागेल. आडव्या बॅटने यावेळेस फटका चांगला खेळून काढलाय. मिड विकेटला, स्क्वेअर लेग बाउंड्रीला डीपमध्ये यावेळेस रोहन पांढरे आहे, त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण घडतं. एक सिंगल, आणि या सिंगलवरती संतुष्ट राहावं लागेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 1.4चा सामना झाला आहे. धावफलकावरती अवघ्या 7 धावा पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओहो, पुन्हा एकदा लिडिंग एज साऊंड आमच्यापर्यंत पोहोचलाय. सचिन भोईर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत संघर्ष करत होता, आणि या ओव्हरमधला, दुसऱ्या ओव्हरमधला 5वा चेंडू यावेळेस मात्र त्याच्यासाठी घातक ठरतोय. लिडिंग एज साऊंड आमच्यापर्यंत पोहोचला. पंचांची उंगली आकाशाकडे, आणि पंचांनी मात्र अजित पुत्रन सरांनी
क्षणाचा विलंब न लावता फलंदाजाला मात्र घोषित बाद केलं गेलंय. काय कमालीची गोलंदाजी. अगदी पहिल्या चेंडूमध्ये समीर डमकेने कामगिरी केली. त्यानं मात्र एक धाव देत 2 गडी बाद केले. तदनंतर आलेला सौरभ यानं देखील चांगली सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी. प्रितेश पाटील मॅन फ्रॉम दापोडे ऑल इंडिया आयकॉन प्लेयर म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. यावेळेस इनेट क्रमांक 5 वरती त्याला पाचारित करण्यात आलंय. त्याला मात्र खेळी करावी लागेल, कारण या विकेटवरती आता मात्र एक पार्टनरशिप बनणं गरजेचं बनलंय. कारण अलाराम गेलाराम अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळते NPB संघाची. तुम्हाला मात्र विकेटवरती राहून सिंगल डबलने मोठे फटके खेळणं, जे खराब चेंडू असेल त्याच्यावरती मोठा फटका, आणि जो चांगला चेंडू असेल त्याला सन्मान देखील द्यायला हवा. अशा पद्धतीनं तुम्हाला मात्र एक पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं बनलं आहे. षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संगतानंतर तफलकावरती 12 चेंडूंमध्ये 7 धावा आल्या, त्या देखील 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकंदरीत सुरुवात थोडीशी खराब राहिली आहे. 2 ओव्हरमध्ये धावा अतिशय कमी पाहायला मिळत आहेत. NPB संघाची सुरुवात अतिशय मंद गतीने, संत गतीने. समीर ढमके पुन्हा एकदा येतोय इनेट क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी. चला, टीम मीटिंग नकोय, जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका. समीर ढमके याची निवड केली गेली आहे पुन्हा एकदा. जाणतायत की मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये समीर ढमकेने चांगली गोलंदाजी केली आहे. या अनुषंगानं त्याला अगदी लवकरच बोलवलं गेलं आहे पुन्हा एकदा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी त्याची निवड केली गेली आहे. स्ट्राईक एंडवरती किशोर धसाडे पाहायला मिळतोय. आता मात्र डगआउटमध्ये चेअरअप देखील झालाय. जाणतायत की 2 ओव्हरमध्ये जरी धावा आलेल्या नसल्या तरी देखील या ओव्हरमध्ये मारण्याची क्षमता या दोन्ही बॅटरकडे आहे. चला, जास्तीचा वेळ घेतला जातोय. ध्रुव वॉरियर्स किनवली टीम. अजितजी पुत्रन सर खूप सारं मार्गदर्शन करत असतात प्लेयर्सला, परंतु तुमची खऱ्या अर्थानं शिस्त आणि तुमचं टायमिंग मात्र दाखवून देणं गरजेचं आहे. ओहो, फुल ऑफ लाईनचा चेंडू होता. लोवर फुल टच चेंडू. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला आणि मिस झालाय. दांडी गुल केली आहे. किशोर धसाडे नाराज, मायूस, उदास. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. या आधीच्या पहिल्या ओव्हरमध्ये देखील समीर ढमकेने टार्गेट अगदी स्टंपवरती केला होता. फुल ऑफ लेनचे चेंडू त्याच्या माध्यमातून जास्तीचे हाताळले जात आहेत. यावेळेचा चेंडू देखील फुल ऑफ लेन पर्वणी होती खऱ्या अर्थानं, परंतु अस्वीकार आणि दांडीगुल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर झालाय, दर्शन पवार. आता मात्र थोडंसं थांबून खेळावं लागेल. धावा निश्चितपणे आलेल्या नाही आहेत, परंतु धावांच्या मागे जर मोठे फटके खेळण्याचा निर्धार केला गेला तर मात्र विकेट जात राहतील आणि कुठेतरी दबाव, प्रेशर आणखी क्रिएट होत जाईल. येणारे मागील फलंदाज यांवरती देखील प्रेशर येईल. जोरदार अपील लेग बिफोरसाठी यावेळेस केली गेली होती. यस, लेग बाईटचा इशारा येतोय. अवे फ्रॉम द बॉडी थोडासा चेंडू राहिला होता. मिडल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर वळणारा चेंडू यावेळेस अजित पुत्रन सर सांगतायत. निश्चितपणे चांगला चेंडू, जोरदार रफील होती, परंतु पंचांच्याकडे जर बघितलं गेलं तर अजित पुत्रन सर यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे आणि तो अनुभव या मॅचमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून दाखवला जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू उडावलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. आवाक्या बाहेर, अक्षय लकडेच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता. मैदानाच्या बाहेर षटकार. चेंडू पर्यंत पोहोचला होता. यावेळी चेंडू अडवणं गरजेचं होतं का? आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता ज्या पद्धतीने चेंडू खेचला गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला. अक्षय त्याच्या आवाक्या बाहेर हा चेंडू, सीमारेषे पार षटकार. एक आशावादी षटकार खऱ्या अर्थानं NPB
बी संघासाठी. नक्कीच निलेश पाटोळे साहेब या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि ते संपूर्ण सामना या ठिकाणी पाहतात. निश्चितपणे पहिला सामना जिंकला तो NP-A संघानं. तो संघ देखील निलेश पाटोळे सर यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि जो NP-B संघ आपण पाहतायत फलंदाजी करत असताना हा संघ देखील निलेश पाटोळे सर यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. परंतु सध्या निलेश पाटोळे सरांचं संपूर्ण लक्ष या संघावरती असेल की कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. एक मोठा षटकार आल्यानंतर समीर डमके पुन्हा एकदा कमबॅक करतोय. डेड बॉल यावेळेस घोषित केला गेलाय. धावत असताना थोडासा व्यत्यय आला, स्वतःला सावरलं, थांबवलं आणि चेंडूफेकी देखील थांबवली गेली आहे समीर डमके याच्या माध्यमातून. समीर डमकेचं कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे, 2 विकेट्स त्याने फटकावल्या आहेत. अवे फ्रॉम द बॉडी, खाली ठेवतोय चेंडू, सफल चेंडू, स्किट झालेला हा चेंडू पाहायला मिळाला. अगदी या चेंडूला वेग भरपूर होता. या आधीचे चेंडू जर समीर डमकेचे बघायला गेला तर थोडेसे स्लोवर राहिले होते. यावेळेस गती परिवर्तन पाहायला मिळालं. या चेंडूवरती वेग दिला गेला, चेंडूला खाली ठेवलं गेलं आणि त्याचा फायदा मिळतोय. ओहो, प्रितेश पाटील यावेळेस बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय, चेंडूला कट केलाय, दिशा दिली गेली आहे. चेंडू थांबणार नाहीये. आयकॉन प्लेयर प्रितेश पाटीलच्या बॅट मधनं निघालेला तडाखा, धर्मवीर चषकामधला चौकार. बदल्यामध्ये या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. 18 चेंडूंमध्ये 18 धावा आतापर्यंत जमा करण्यामध्ये NP-B संघाला यश आलंय. परंतु खऱ्या अर्थानं सुरुवात थोडीशी धीमी राहिली आहे, मंद राहिली आहे. थोडीशी नाही तर जास्तीची देखील मंद पाहायला मिळते आहे. 4 विकेट्स देखील गमावल्या आहेत. रोहन पांढरे यावेळेस, रोहन पांढरेचा हा चेंडू तो ऑन साईडला उडवलाय. नितीन यावेळेस अगदी फुटबॉल स्टाईलनं चेंडूला रोखलं गेलंय, थांबवलं गेलंय. परंतु 2 धावा मात्र थांबवू शकलेले नाही आहेत. या 2 धाब्याने धावफलक 20 या अंकावरती स्ट्राईक एंडवरती दर्शन पाहायला मिळतोय. रोहन पांढरे हा खेळाडू तुते गावाकडनं बिलॉंग करतो आणि यावेळेस मात्र ध्रुव वॉरियर्स किनवली संघासाठी. ओहो, कमालीचा फटका, शॉट अँड पूल सक्सेसफुल. काय कमालीचा फटका यावेळेस खेळून काढलाय. ओव्हर स्टेप देखील झालाय गोलंदाज आणि यावेळेस अजित पुत्रन सांगतायत इट्स अ नो बॉल. नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. धावफलकावरती या षटकारानं धावफलक 27. नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा हा चेंडू देखील दर्शन उडवलाय. ओहो, नितीन याच्या डोक्यावरनं चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप, लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय. फटका आलाय, चौकार. दर्शन सांगतोय कि भाई 4 जरूर गए हैं लेकिन ये 6 नंबर पे आया हुआ बंदा कड़क है, एकदम कड़क. फिर से एक बार उडाया आहे. यावेळेस मात्र आबाक्यात आहे, झेल घेतला गेलाय. निश्चितपणे दर्शन याची वादळी खेळी यावेळेस संपती आहे. सुरुवात झाली होती वादळाला, खऱ्या अर्थानं ते वादळ मात्र त्वरित शमवलं गेलंय रोहन पांढरेच्या माध्यमातून. नक्कीच यानंतरचा सामना असणार आहे NP स्पोर्ट्स A विपक्षात, म्हणजेच पहिला सामना विजेता संघ आणि या सामन्यातील विजयी संघ असा हा सामना असणार आहे. नेक्स्ट मॅच न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय. विकास फरडे हा देखील महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा खेळाडू पाहायला मिळतोय.
सदरक्षण आहे, खेळणग्रण आहे, परंतु यावेळेस मात्र बॅटिंग ऑर्डरवरती आपल्याला स्ट्राईक एंडवरती तो पाहायला मिळतोय. इनॅट क्रमांक 7 नंबर. खोलवर टप्प्याचा चेंडू, वेगवान, थोडीशी गती आणि वळण देखील घेणारा हा चेंडू होता. उजव्या एसटीच्या बाहेर निघाला हा चेंडू आणि रोहन पांढरे निश्चितपणे सांगतोय की एक षटकार चौकार आलाय, परंतु तदनंतरच्या चेंडूवरती कमबॅक केलं जात आहे. धावफलकावरती 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या धावा जमा करण्यामध्ये NPB संघाला यश आतापर्यंत आलेलं आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे रोहन पांढरेच्या माध्यमातून. हलक्या हाताने यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेतली गेली आहे. लेग बाईटचा इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपाने ही धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. 5 चेंडू आतापर्यंत टाकले गेले तर रोहन पांढरेच्या माध्यमातून शेवटचा चेंडू कशा प्रकारचा राहील. स्ट्राईक एंडवरती बॅटर प्रितेश पाटील एकॉन प्लेयर आहे आणि प्रितेश पाटील आतापर्यंत थांबून आहे विकेटवरती. सांगतोय की संघाची जबाबदारी मी घेतली आहे. हो, प्रितेश पाटीलनं हलक्या हाताने यावेळेस कट केला चेंडू, एक सिंगल घेतली गेली आहे आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतोय. षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती NPB संघाची धावसंख्या 33 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निश्चितच पहिल्या ओव्हरमध्ये जर बघायला गेलात तर 1 धाव आली होती. समीर ढमकेने ते षटक हाताळलं होतं, 2 गडी बाद केले होते. दुसरं षटक हाताळलं सौरभने, दुसरं षटक हाताळलं. त्या ओव्हरमध्ये त्याने खर्च केल्या 6 धावा, 1 गडी बाद केला. एकंदरीत मेंढेडरीच्या 2 षटकांमध्ये जर बघायला गेलात तर केवळ 7 धावा आल्या होत्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तदनंतर पुन्हा एकदा समीर ढमके आला. षटक क्रमांक 3 मध्ये त्याने 11 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. षटक क्रमांक 5 मध्ये आपण रोहन पांढरेला पाहिलं, त्यानं षटक क्रमांक 4 हाताळत असताना 15 धावा खर्च करून 1 गडी बाद केला. षटक क्रमांक 5 यावेळेस अक्षय लकडे येतोय. अक्षय लकडे हा बिलॉंग करतो शिलोत्तर या गावामधनं आणि सध्या तरी ध्रुव वॉरियर्स किनवली संघासाठी आपली महत्त्वपूर्ण जबाबदारी घेऊन षटक क्रमांक 5 मध्ये आलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 33 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मार्गस्थ. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे सौरभ, यावेळेस चुकी करणार नाहीये. जबरदस्त झेल टिपला गेलाय, चांगला झेल यावेळेस. अगदी सोपा झेल होता परंतु त्याला देखील चांगल्या पद्धतीने त्याने कॅरी केलं, महत्वाचं आहे हे. आणि तो मात्र माघारी परततोय. निश्चितपणे प्रितेश चांगली फलंदाजी आतापर्यंत करत होता. हा फटका थोडासा फसलेला पाहायला मिळाला. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता आणि सौरभने यावेळेस कुठलीही चुकी केलेली नाही आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत एंटर झालाय अमोल विषय. कांबारे गावामधनं हा बिलॉंग करतो खेळाडू. खूप जिद्दी आणि संयमी खेळाडू आहे खऱ्या अर्थानं. तो या मॅच मध्ये कारनामा करून दाखवेल का? खोलवर टप्प्याचा चेंडू होता, 30 यार्ड मध्ये यावेळेस उडवला गेला, एक सिंगल घेतली गेली आहे. या सिंगलने धावफलक 34 या अंकावरती. विकास फर्डे यावेळेस स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. अक्षय लकडे घेऊन जाईल. यावेळेचा अक्षय लकडेचा चेंडूवरती समाचार. विकास परडेच्या बॅट मधनं निघालेला तडाखा ऑन साइड मिड विकेटला डीप मध्ये चेंडूला पाठवून दिलं गेलंय. 6 धाब्यांसाठी षटकार. षटकाराने धावफलक 40 या अंकावरती. चांगल्या धावा आल्या आहेत निश्चितपणे. षटक क्रमांक 4 मध्ये रोहन पांढरेला घेतल्या गेल्या 15 धावा आणि या ओव्हर मध्ये देखील धावा घेतल्या जात आहेत चांगल्या. नेक्स्ट बॉल.
लेग स्टिकला बाहेरचा हा चेंडू अजितजी पुत्रन सर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. हा चेंडू मात्र अक्षय लकडेला पुन्हा हाताळावा लागेल. विकास फरडेवरती पुन्हा पुनरावृत्ती केली गेली आहे. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस समीर डमके कान मंत्र देतोय, सांगतोय की मी जे सांगतोय ते ऐक रे. यावेळेस अक्षयला आवाज दिला जातोय वारंवार. तुम्ही ज्या वेळेस 2 वाईट बॅक टू बॅक टाकतात त्यावेळेस मात्र मार्गदर्शन गरजेचं असतं. कालच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं की साई स्पोर्ट्स संघाकडनं श्रावण गोलंदाजी करत असताना त्याच्याकडनं देखील वाईट खूप सारे पाहायला मिळाले होते. ओहो, लॉप करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र दिशा बदलली गेली आहे, परंतु ती देखील अवंतरची पाहायला मिळते धाव. कारण उजव्या एसटीच्या बाहेर यावेळेस चेंडू मात्र जाताना पाहायला मिळाला. अतिरिक्त बाहेर अजित पुत्रन सरांचा पुन्हा एकदा तिसरा इशारा सलगचा हा वाईटचा पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 वाईट चेंडू. विकास फरडे यावेळेस ज्या पद्धतीने फटका खेळला गेला होता तदनंतर पूर्ण समीकरण लेंथ लाईन बिघडली गेली आहे. अजित पुत्रन सर सांगतायत हा चौथा वाईट सुद्धा जोडा निश्चितपणे जोडला गेलाय. धावफलकावरती सलगचे 4 वाईट चेंडू आणि धावफलकावरती नजर मारूया 44 धावा. अक्षयला बॅकफूटवरती दबाव प्रेशर क्रिएट झालेला पाहायला मिळतोय. एक फटका आला सर आणि त्या फटक्यानंतर पूर्ण लेंथ लाईन बिघडली गेली आहे. अवे फ्रॉम द बॉडी. वाईट क्रमांक 5 हा मात्र रेकॉर्ड करण्याचा निर्धार पाहायला मिळतोय. सलगचा 5वा वाईट आहे. सलग 6 षटकार पाहिले त्या मैदानावरती एक रेकॉर्ड झालाय. आपण एक चांगली पार्टनरशिप देखील बिल्डअप झालेली हा रेकॉर्ड या मैदानावरती पाहिलात. परंतु आता पहा सलगचे 5 टाकलेत, 6वा टाकला जाईल का म्हणजेच रेकॉर्ड होईल या मैदानावरती. हो, यावेळेस लिडिंग एज चांगला चेंडू राहिला. लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये ट्रायबल झाला. एक सिंगलची धाव मिळेल, परंतु अक्षय लकडेनं खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. अक्षय लकडे जणू काय सांगतोय की माझ्याकडे कधी बघतील प्रेक्षक. तब्बलचे 5 वाईट चेंडू आणि हा देखील रेकॉर्ड राहिला आहे आजचा, कारण सलगचे. आणि श्रावण डोगरेने कालच्या दिवसामध्ये तब्बल 1 ओव्हर हाताळत असताना ती ओव्हर राहिली होती त्याची 12 चेंडूंची. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अमोलचा, परंतु चेंडू बॅटची लिडिंग एज घेऊन घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव मिळते आहे आणि या सिंगलने धावफलक 47 या अंकावरती. चांगल्या धावा आल्या आहेत संघासाठी, महत्त्वपूर्ण धावा आल्या आहेत. निश्चित NPB संघ डगआउटमधनं आवाज देखील येतोय आता, कारण जाणतायत की आता मात्र मॅचमध्ये येतोय आपण देखील. ध्रुव वॉरियर्स संघाला टप देण्यासाठी तुम्हाला मात्र 60 ते 65 धावा बनवणं गरजेचं. ऑनसाईडला यावेळेस खेळून काढला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, कलेक्ट करून थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल घेतली जाते. षटक क्रमांक 5 समाप्त होत आहे आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 48 लॉस ऑफ 6 विकेट्स NPB संघ. यावेळेस यश नेमाडे देखील सांगतायत की 15 ते 20 धावा या षटकामध्ये सर येणं गरजेचं आहे, परंतु क्रिकेट हा यश खऱ्या अर्थानं जर तरचा नाही आहे. तुमचे येणारं षटक शेवटचं कोण हाताळतंय, ध्रुव वॉरियर्स किनवली संघाकडनं, हे देखील महत्त्वाचं. आणि विकास आणि अमोलला मात्र खऱ्या अर्थानं विकासला संघाचा विकास करण्यासाठी 15 ते 20 धावा घेणं गरजेचं आहेच, परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजीमध्ये बदलाव करण्यात आला यावेळेस मात्र रोहन पडवल आला आहे. नामदेव भाऊ पडवळ यांचे चिरंजीव रोहन पडवल यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती बिलॉंग करतो. दसई या गावातनं हा खेळाडू आणि अगदी घरेलू क्रिकेटसाठी देखील नामदेव 11 दसई संघासाठी देखील रोहनची कामगिरी चांगली राहिली आहे. ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख आणि त्याचा दबदबा राहिला आहे. तर भोला त्या ठिकाणी बसलेला आहे टेबल लावून की अगदी लकी ड्रॉसाठी आपण कुपन जर काढायचं असेल तर आधार कार्ड घेऊन या.
चांगला चेंडू, सफल चेंडू पाहायला मिळाला. अगदी चेंडूला उंची देखील कमी ठेवली गेली. वेगवान चेंडू होता रोहन पडबलचा. सफल चेंडू. सर या खेळाडूमध्ये जर बघायला गेलात तर अगदी पॉझिटिव्ह एनर्जी खूप सारी आहे आणि ती एनर्जी मात्र या मॅचमध्ये देखील रोहन पडवल दाखवतोय. सेकंडवरती विकास फरडे. हा चेंडू देखील लेग स्टिकच्या बाहेरचा राहिला आहे. अवांतर धाव दिली जाते. अजित पुत्रन सर सांगतायत धरतीला दोन्ही हात त्यांचे समांतर आणि धाव मिळते अवांतर. ह्या अवांतर धावेने धावफलक 49 या अंकावरती. 49 धावा NP बी संघाच्या खात्यामध्ये. ओहो, आतापर्यंत हा चेंडू डोकेदुखी ठरली आहे. लेग कटर चेंडू होता. स्विंग झाला, स्विंग अँड मिस. ज्या पद्धतीनं वळणारे रस्ते धोकादायक, त्या प्रकारे गोलंदाजी करत असताना रोहन पडवलचे देखील हे वळणारे चेंडू घातक ठरतायत. विजयभाई भगत यांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं ही स्पर्धा सजवली गेली आहे. उडवलाय चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय. विकास फरडेने खऱ्या अर्थानं विकासाला सुरुवात केली आहे. काय कमालीचा फटका सजवला गेला. बिग हिट, षटकार. या षटकाराने धावफलक 55 या अंकावरती. अजय गरज सर, काय कमालीचा फटका आलाय. ऐन मोक्याच्या क्षणाला दगा फटका रोहनकडनं पाहायला मिळतोय आणि कमालीचा फटका विकासकडनं पाहायला मिळतोय. म्हटलं जातं ना, न कद बडा न पद बडा, भाई मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. सध्या तरी विकास फरडे या संकटाच्या काळी फलंदाजी अफलातून करतोय आणि तो महत्वाचा मानला देखील जातोय. षटकाराने धावफलक 55 या अंकावरती. डबल 5 अर्थातच करण पोलार्डला आपण 55 या अंकामध्ये पाहतो. आणि जर अजय सर, मला ज्या वेळेस तुम्ही मैदानात चेंडूला देखील पुढे ठेवलं गेलं होतं आणि शरीर यष्टीपासून जेवढे चेंडू तुम्ही दूर ठेवाल ते तुमच्यासाठी चांगले राहू शकतात. कारण विकास फरडेला जर बघायला गेला तर ऑन साईडला त्याला चांगल्या प्रकारच्या फटकेबाजीसाठी ओळखलं जातं. या अनुषंगानं रणनीती, गेम प्लॅनिंग असणं खूप गरजेचं. गोलंदाजीच्या मनामध्ये हे विचार असणं गरजेचं असतं. यावेळेस लोअर फुटचा चेंडू होता. कट केलाय चेंडू, गॅपमध्ये आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एक सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या धावेसाठी कॉल आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. या 3 धावेने धावफलक पोहोचलंय 64 या अंकावरती. विजयासाठी लक्ष ठेवलं गेलंय. ध्रुव वॉरियर्स किनवली संघाला कराव्या लागतील 65 धावा 6 षटकांमध्ये. या 65 धावा करण्यासाठी ध्रुव वॉरियर्स टीम कशा प्रकारे प्लॅनिंग करेल, कुठल्या फलंदाजाला सलामीला पाठवलं जाईल, मिडल ऑर्डरवरती कोणाला ठेवलं जाईल. कारण एक महत्त्वाचं लक्ष असणार आहे, टार्गेट असणार आहे, ते म्हणजेच शहापूरचा एक धुवाधार फलंदाज जो मात्र सरीव या संघाकडनं बिलॉंग करतो, अर्थातच अरुण पानसरे हा देखील त्या संघामध्ये आहे. आणि ॲज अ 2 आयकॉन प्लेयर जे आहेत ते देखील महत्त्वाचे मानले जात आहेत. एक आपण पाहू शकताय सौरभ फुसावले आणि महेंद्र मागे, हे 2 जबरदस्त प्लेयर आहेत, बेस्ट प्लेयर आहेत खऱ्या अर्थानं. टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा राहिला आहे. तुर्तास मी थांबतो, आपण मात्र थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषकचं हे भव्य दिव्य नियोजन. आणि मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करेल की गोड हसमुख चेहरा, खऱ्या अर्थानं प्रेमळ स्वभाव आणि स्वभावातनं आपण खूप काही शिकत असतो आणि त्याच्या माध्यमातून देखील खूप काही शिकायला मिळतं. अजयजी घरज सर यांना मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करेल. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद जय जीविते. द प्राईड ऑफ शहापूर तालुका टेनिस क्रिकेट धर्मवीर चषक 2026 आजचा स्पर्धेचा 3रा दिवस. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आदरणीय विजयभाई भगत साहेब आणि हरिओम मित्रमंडळ शहापूरच्या वतीनं आज ग्रुप सीचे सामने आपल्यासमोर रंगत आहेत. निलेशजी पाटोळे यांच्या माध्यमातून 2 संघ या ग्रुप सीमध्ये आपल्याला पुरस्कृत पाहायला मिळत आहेत. NP स्पोर्ट शहापूर ए आणि NP स्पोर्ट शहापूर बी. ए संघानं पहिला सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये बी संघ सुरुवातीला फार संघर्ष करताना दिसला. अडखळणारी सुरुवात होती. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 18ला 4 गडी बाद अशी बिकट अवस्था होती.
परंतु शेवटच्या 3 षटकांमध्ये फलंदाजांनी चांगला पलटवार केला. कौतुक करावं लागेल विकासचं, ज्या पद्धतीनं डेथ ओव्हर्समध्ये त्याने फलंदाजी केली. 11 बॉल्समध्ये नाबाद 23 धावांचं योगदान दिलं आणि शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये तब्बल 46 धावा कुठून काढण्यात आलेल्या आहेत. त्यामुळेच ही चांगली रिकव्हरी आहे NP स्पोर्ट्स शहापूर बी संघाची. 64 धावांपर्यंत त्यांनी मजल मारले आणि आता टार्गेट 65 धावांचं आहे. त्याचा पाठलाग करण्यासाठी ध्रुव वॉरियर्स किनवली संघाचे दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये प्रवेश करतायत. सौरभ पुसावळे, ऑल इंडिया आयकॉन प्लेयर, प्रिन्स ऑफ आटपाडी, सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील हा खेळाडू आहे. दिघांचे त्याचं गाव आहे आणि ते गाव देखील फार मोठं गाव आहे. हस्तकलेसाठी ते गाव प्रसिद्ध आहे. एक सनसेट पॉईंट देखील तिकडे आहे. त्यासाठी पर्यटक बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्या गावाला भेट देत असतात आणि जबरदस्त ऑलराऊंडर आहे. त्याच्या समवेत नितीन निमसे, शहापूरचा एक गुणी खेळाडू, आणि आणखी एक ऑल इंडिया आयकॉन प्लेयर महेंद्र माघे, जो भिवंडीचा सर्वोत्तम फिनिशर आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधील एक फार मोठं नाव आहे. 2 दर्जेदार अष्टपैलू खेळाडू या टीमकडे आहेत ऑल इंडिया आयकॉन. महेंद्रने खरं तर गोलंदाजी केलेली नाही आहे, तो गोलंदाजी देखील करू शकतो, पण मला असं वाटतं की ॲज अ बॅटर म्हणून त्याला खेळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न त्याच्या टीमचा आहे. नितीन निमसे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो आणि गोलंदाजीची सुरुवात करेल NP स्पोर्ट्स शहापूर बी संघाकडून अमोल विशे. खराब सुरुवातीनंतर चांगली रिकव्हरी झालेली आहे, चांगलं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. आज कंडिशन्स फार बदललेल्या आहेत. सुरुवातीपासूनच ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असणार आहेत आणि आपण बघतोय की NP स्पोर्ट्स शहापूर बी संघाला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेलं आहे. तर पेनल्टीच्या 2 धावा पहिल्या ओव्हरनंतर जो काही स्कोर होईल त्यामध्ये ॲड केल्या जातील. पहिला बॉल आडव्या बॅटनं प्रहार केलाय, पुल केलाय. काऊ कॉर्नरला फिल्डर उपस्थित आहे सचिन. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव येथे मिळताना दिसते. फ्रंटफुटला थोडासा कमिट झाला होता आणि त्यामुळेच खरं तर पुल शॉट युजली फलंदाज स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात ऑन साईडला. हा थोडा समोर गेला होता फटका, पूर्णपणे बॅकफुटला वजन ट्रान्सफर करता आलं नव्हतं. बॉल हवेत देखील होता परंतु फिल्डरपासून आधीच बॉलनं टप्पा घेतला होता. पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल आणि आता स्ट्रायकिंग एंडला प्रिन्स ऑफ आटपाडी सौरभ पुसावळे. ड्राईव्ह केला हवेतून, मात्र गॅप शोधलाय. सुरेख फटका, बॉल निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत चौकार. अपिश होता फटका परंतु बरोबर गॅपमधून ऑन दी अप खेळत असताना, फ्रंटफुटला येत असताना एक चांगला ड्राईव्ह. थोडा धोका असतो अशा फटक्यांमध्ये परंतु प्लेसमेंट छान होतं. जसा सुईमधून धागा ओला जातो तसाच बॉल 2 खेळाडूंच्या दरम्यान त्याने काढला होता आणि 4 धावा पहिल्याच बॉलवर. चांगली सुरुवात सौरभ पुसावळीकरिता. ध्रुव वॉरियर्स किन्हवली, जो मयूर पांढरे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, 65 धावांचा पाठलाग ते करतायत. ऑफ साईडला सौरभ करिता एक स्लिप आपण बघतोय आणि 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, एक खेळाडू सीमा रेषेवर वाईडिश लॉंग ऑफला. ऑन साईडला 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत. एक वाईडिश डीप मिड विकेट तैनात करण्यात आलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फ्रंटफुटला येत असताना या वेळेला आडव्या बॅटनं पुल केला आणि पुन्हा गॅप शोधलाय. हा देखील बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार. कदाचित फलंदाजानं अँटिसिपेट केलं होतं की थोडा फुलर लेनचा बॉल येईल, त्यामुळेच पुढचा पाय फार लवकर बाहेर काढला होता, परंतु गोलंदाजाने देखील येथे थोडी चतुराई दाखवली होती. बॉल आखो टप्प्याचा टाकला, मात्र ॲडजस्टमेंट फार चांगलं पाहायला मिळालं. 2 खेळाडूंना भेदत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला हा चौकार ठोकलाय सौरभनं. या फलंदाजाच्या भात्यात सर्वच फटके आहेत. मोठमोठे लांब लांब पल्ल्याचे षटकार देखील तो ठोकू शकतो. चांगला बॉल आहे, थोडी जागा बनवत होता, त्याला फॉलो केलं, मात्र हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. ऑन ड्राईव्ह करत असताना सेन्सिबल बॅटिंग. 2 चौकार आलेले आहेत. हा बॉल चांगला होता त्यामुळे त्याला सन्मान दिला आणि सिंगल घेतली आहे, स्ट्राईक रोटेट केली आहे. चांगली सुरुवात पाहायला मिळते ध्रुव वॉरियर्स किनवली संघासाठी. धावसंख्या बिनबाद 10. अमोल विशे कांबारे गावासाठी सातत्याने क्रिकेट खेळत आलेला आहे. हो, सुंदर बॉल, बॅटची आतली कडा. नशीबवान ठरतोय फलंदाज निमसे, नितीन निमसे. ऑन दी अप ड्राईव्ह करायचा होता ऑफ साईडला आणि बऱ्याचदा इनसाइड एज लागल्यानंतर बॉल इष्ट्यांवर देखील जाताना आपण बघितलेलं आहे. प्लेड ऑन होत असतात फलंदाज, परंतु इथे तसं काही घडलेलं नाही आहे. एक धाव मिळाली आहे. धावसंख्या बिनबाद 11.
प्रतिषटक जवळपास 11चीच सरासरी गाठायचे, 6 ओव्हर्समध्ये 65 धावा बनवायचे आहेत आणि त्याच अनुषंगानं फलंदाजांनी सुरुवात केली आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज अमोल विशे, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो हो, सुरेख बॉल आहे, अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक एक्सपान्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालेला नाही, अगदी बॅटला फुंकर घालत असताना बॉल विकेट कीपरचा वेध घेताना दिसलाय. शेवटचा बॉल डॉट आलाय, धावसंख्या बिनबाद 11 आणि आता पेनल्टीच्या 2 धावा स्कोअरमध्ये आम्ही ॲड करीत आहोत, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 11+2 इज इक्वल टू 13, बिनबाद 13 अशी सुधारित धावसंख्या. डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. ज्या काही नियमावली आहेत या स्पर्धेच्या, त्या सर्वच नियमावलींचं पालन तुम्हाला काटेकोरपणे करावं लागणार आहे, नाहीतर पेनल्टीला 100% सामोरं जावं लागणार आहे. आणि पहिल्या हाफमध्ये आपण ते बघितलेलं आहे की कुठेतरी थोडी डिसिप्लिनची कमतरता जाणवली, त्याचाच इथे भुर्दंड भोगावा लागला आहे NP स्पोर्ट्स शहापूर बी संघाला. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी प्रितेश पाटील, मॅन फ्रॉम दापोडे भिवंडी. हवेत आहे, स्ट्रेट टू द फिल्डर, एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल, फलंदाज बाद. जबरदस्त कॅच भावेशनं टिपलाय. बॅटच्या मधोमध बॉल जरूर घेतला होता आणि त्या एक्स्ट्रा कव्हर फिल्डरच्या बाजूनं बॉल टोलावण्याचा प्रयत्न होता. बॉल खाली ठेवता आला नाही, फिल्डरला शोधून काढलं नितीन निमसेनं. बाद होऊन तंबूत परततोय, पहिला झटका बसलाय ध्रुव वॉरियर्स किनवली टीमला. धावसंख्या 1/13. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय, चरीवचा खेळाडू अरुण पानसरे. माझे सहकारी समालोचक जयजी विदे यांनी जरूर त्यांचा उल्लेख केला होता. एक विस्फोटक बॅटर आहेत. पार्टनरशिप फार महत्त्वाचे असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. पार्टनरशिपचा हा खेळ आहे. गोलंदाजांमध्ये पार्टनरशिप गरजेची असते. जेव्हा 2 गोलंदाज गोलंदाजी करत असतात, फलंदाजांची पार्टनरशिप फार महत्त्वाची असते. गोलंदाज फिल्डर यांच्या पार्टनरशिप महत्त्वाच्या असतात. आल्या आल्या उडवलाय बॉल, हवेत आहे, फिल्डर जज करतोय, वाईडिश डीप मिड विकेटला सचिन. जबरदस्त कॅच, आणखी एका विकेटचं पतन. अरुण पानसरेने देखील निराश केलंय. अतिघाई संकटात नाही, बॅक टू बॅक झटके लागतायत या षटकामध्ये ध्रुव वॉरियर्स किनवली टीमला. हॅट्रिकच्या उंबरट्यावर ऑल इंडिया आयकॉन प्लेयर प्रितेश पाटील. जजमेंट लाजवाब सचिन भोईरकडून. उंच उडालेला झेल होता, मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवर. थोडासा संयम दाखवता आला असता मला असं वाटतंय, कारण 13 धावा पहिल्या षटकामध्ये स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. टार्गेट फारच मोठा आहे असं देखील नाहीये, परंतु फलंदाज घाई करताना दिसत आहेत. नवीन बॅटर देवा लकडे हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी मैदानामध्ये पोहोचतोय आणि जो नवीन बॅटर येतोय त्याला रिसीव्ह करण्यासाठी सौरभ जाताना दिसतोय. तो जरूर त्यांना काहीतरी कानमंत्र देखील देताना दिसतोय, कारण त्याचा अनुभव फार मोठा आहे. हा बॉल खाली, झेल सोपा तर नव्हताच, यातील मात्र शंका नाहीये. कठीण होता हा झेल, कारण मागे तो गेला होता, बॉलवर नजर जरूर ठेवली होती, पोहोचला होता बॉलच्या खाली आणि बॉल हातात देखील पडलाय, परंतु कुठेतरी शरीराचा तोल व्यवस्थितपणे त्याला सांभाळता आलेला नाहीये. अखेर बॉल हातातून निसटलाय. झेल धरतीला दान. सौरभ पुसावळेला जीवनदान मिळतंय. एक धाव देखील मिळाली आहे. शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना यावेळेला पुल केलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटला, तिकडे प्रोटेक्शन आहे. चांगली कामगिरी सचिन करतोय डीपमध्ये. बॅटनं विशेष काही करू शकलेला नाहीये. शेलारचा वंडर बॉय, परंतु डीपमध्ये आउटफील्डमध्ये चांगलं योगदान आपल्या टीमला देतोय. आणखी एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 2/16. सक्सेसफुल षटक आत्तापर्यंत प्रितेश पाटीलचं. फ्लिक करण्याचा प्रयत्न बघायचा आहे, बॅटला स्पर्श झालाय की नाही. नाही, हा बॉल वाईड आहे. पंच अजित पुत्रन यांचा वाईडचा इशारा. डाव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल होता. बऱ्याचदा आपण सौरभला बघतोय की थोडासा डाव्या एष्टीच्या बाहेर तो जातोय, रूम बनवण्याचा प्रयत्न असतोय आणि त्यामुळेच कदाचित त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न इथे प्रितेशनं केला होता, परंतु लाईन चुकीची राहिली. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओ व्हॉट अ बॉल. ऑफ कटरचा जबरदस्त वापर.
अचंबित केलं फलंदाजाला. तिकडे विकेट किपर देखील बीट झालाय. 22च्या रूपात एक धाव मिळणार आहे. फलंदाजाला असं वाटलं की हा बॉल फार वेगानं त्याने टाकलाय. आखो टप्प्याचा बॉल जरूर होता, परंतु स्लोवर इनटू द विकेट बॉल टाकला होता. ऑफ कटर होता. जबरदस्त बॉलनं षटकाची समाप्ती. सक्सेसफुल षटक समाप्त होत आहे प्रितेश पाटीलचं. 2 षटकांच्या अखेरीस ध्रुव वॉरियर्स किनवली संघाची धावसंख्या फलकावर 2 बाद 18. फक्त 5च धावा या षटकामध्ये आल्यात. 18 धावा फलकावर आहेत. आणखी 47 धावांची आवश्यकता. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना दोलायमान अवस्थेत सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी फलंदाजांचं वर्चस्व होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रितेश पाटीलचं वर्चस्व राहिलंय. आणि आता गोलंदाजीसाठी संकेत तयार होतोय. संकेत विषय मुगावचा खेळाडू आहे. शहापूर तालुक्यामध्ये देखील प्रचंड प्रमाणावर क्रिकेट खेळलं जातं. आणि धर्मवीर चषकाबद्दल बोलायचं झालं तर बरेचसे खेळाडू आवर्जून उल्लेख करतात. विशेषतः कॅप्टन जेव्हा टॉससाठी येतात त्यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतो की हा शहापूरचा वर्ल्ड कप आहे, त्यामुळेच या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू हा उत्सुक असतो. आणि एक वेगळा रंग आता या हंगामामध्ये आपण बघतो या स्पर्धेला देण्यात आलेला आहे की प्रत्येक संघामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स आलेले आहेत. ग्रामीण ओपनचे खेळाडू शहापूरचे आपल्याला एका संघामध्ये पाहायला मिळत आहेत. लीग पद्धतीनं स्पर्धा खेळवली जाते. प्रत्येक दिवशी 4 संघ खेळत आहेत. संकेतचा पहिला बॉल स्मॅश केलाय डाऊन द ग्राउंड. चांगला फटका. लॉंग ऑनला बीट करत असताना बॉल सीमा पार. 1 बाउन्स. चौकार. देवा ठाकरेच्या लकडेच्या बॅटमधून हा येतोय चौकार. सर्व बॅटचा प्रहार केलाय. काहीसा हाय एल्बो दाखवत असताना सुंदर टायमिंग. ताकद देखील झोकली होती फटक्यामध्ये आणि सुरक्षित फटका होता. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉंग ऑन फिल्डरला संधी नव्हती. फिल्डर भरपूर दूर होता. चौकारानं स्वागत झालंय गोलंदाज संकेतचं. संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 2 बाद 22. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. खोलवा टप्प्याचा चांगला बॉल. तेवढाच प्रेक्षणीय ऑन ड्राईव्ह. चेंडूच्या मेरिटवर खेळण्याचाच प्रयत्न करतोय फलंदाज देवा. पहिलाच बॉल जो त्याने रिसीव्ह केला होता हॅट्रिक बॉल होता आणि बरोबर परफेक्ट यॉर्कर टाकला होता प्रितेशनं. मात्र त्या बॉलला सन्मान देत असताना त्याने डिगआउट केलं होतं. सिंगल घेतली होती. चांगल्या टचमध्ये दिसतोय. सुरुवात तर चांगली केली आहे. किती लांब घेऊन जाईल ही इनिंग्स ते पाहावं लागणार आहे. स्लोवर बॉल. लॉफ्टेड फटका आहे समोर. डाऊन द विकेट. लॉंग ऑफचा फिल्डर प्रयत्नशील मात्र त्याच्या आवाक्या बाहेर. बॉल 1 बाउन्स घेतल्यानंतर सीमा पार. येतोय खणखणीत चौकार. सौरभ पुसावळीच्या बॅटमधून निघालेला हा 3रा चौकार. आणि सौरभ देखील आता प्रयत्न करतोय चेंडूच्या मेरिटवर खेळण्याचा. त्याला माहिती आहे या खेळपट्टीमध्ये धावा भरपूर आहेत. फलंदाजांनी या अगोदर देखील खोऱ्यानं धावा काढलेल्या आहेत. खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. जास्त घाई करण्याची गरज नाही आहे. जिथे संधी मिळेल तेथे आक्रमण करायचं आहे. चांगल्या चेंडूंचा सन्मान करत असताना स्ट्राईक रोटेट करायची अशी त्याची रणनीती आपल्याला दिसते. स्लोवर बॉल. पुल केलाय. बॉल हवेत आहे. तिकडे फिल्डर सचिन भोईर हँड ही टेक्स इट. दिस इज अ बिग विकेट. कौतुक करत होतो मी सौरभ पुसावळीचं की चांगला खेळतोय. चेंडूच्या मेरिटवर खेळतोय. संयम देखील दाखवतोय आणि आक्रमकता देखील आहे त्याच्यामध्ये. परंतु या वेळेला स्लोवर शॉर्ट बॉल होता. त्याला पुल केलं. हवेतून खेळला आणि डीप मिड विकेटला क्लिअर करता आलेलं नाहीये. महत्वाची विकेट आपल्या टीमला मिळवून देत असताना गोलंदाज संकेत विषय. धक्का क्रमांक 3. संघाची धावसंख्या 27. महेंद्र मागे जो आणखी एक ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आहे ध्रुव वॉरियर्सचा, त्याला थांबवून ठेवण्यात आलेलं आहे. कारण ध्रुव वॉरियर्स किनवली टीमचे कॅप्टन देखील चांगल्या प्रकारे जाणून आहेत की महेंद्र हा डेथ ओव्हरचा स्पेशालिस्ट फलंदाज आहे. तो चांगला फिनिशर आहे. सध्याच्या घडीला आपण बघतोय 5व्या क्रमांकावर समीर ढमके आलाय. काय गोलंदाजीमध्ये सुरुवात केली होती समीरनं. सामन्याचं पहिलं षटक टाकत असताना अवघी 1 धाव खर्च केली होती आणि 2 गडी बाद केले होते. मात्र शेवटच्या 3 षटकांमध्ये गोलंदाजी कुठेतरी थोडी निराशाजनक राहिली. भरपूर धावा खर्च केल्या ध्रुव वॉरियर्सच्या गोलंदाजांनी. स्लोवर बॉल. वरची कडा. आणखी एका विकेटचं पतन.
विकेट कीपर प्रितेश पाटीलनं टिपलाय हा सोपा झेल. फलंदाज फेल समीर ढमके. पहिलाच बॉलचा वेग समजून न घेता एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. थोडा दूर टाकलेला हा स्लोवर बॉल होता, मात्र टायमिंग पूर्णपणे चुकलंय. सॉफ्ट डिसमिसल म्हणावा लागेल. धक्का क्रमांक 4 ध्रुव वॉरियर्स किनवली संघाला. 27 धावा फलकावर आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर. येथून आणखी 38 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. सामना मात्र रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय. पहिली मॅच काहीशी एकतर्फी राहिली होती. NP स्पोर्ट शहापूर ए संघानं पराभूत केलं पहिल्या मॅचमध्ये आज मुरबाड 11 MUCC टीमला. सहाव्या क्रमांकावर रोहन पांढरे येतोय. विकेट्स अशाच जर जात राहिल्या तर मात्र समीकरण आणखी खडतर होणार आहे. या षटकानंतर मात्र आणखी 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज संकेत. या आधीच्या षटकामध्ये प्रितेश पाटील हॅट्रिकवर होता. हॅट्रिक कंप्लीट झालेली नाही, परंतु आता पुन्हा एकदा गोलंदाजाकडे संधी आहे. संकेतकडे ती संधी आहे. रोहन पांढरे फेसिंग द हॅट्रिक बॉल. उडवलाय. हॅट्रिक होऊ शकते. बॉल हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑनचा खेळाडू बॉल खाली. जजमेंट चुकलंय. थोडा पुढे गेला आणि कॅच ड्रॉप. गोलंदाज निराश असेल. अशा प्रकारच्या संधी वारंवार येत नसतात. हॅट्रिक होता होता राहिली आहे. अमोल विशेकडून ही फार मोठी चूक झालेली आहे. एकच धाव फलंदाजांनी पूर्ण केली आहे आणि याचबरोबर हे यशस्वी षटक समाप्त होतंय. गोलंदाज संकेतचं 10 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाज बाद केले. हॅट्रिक व्हायला पाहिजे होती ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, परंतु फिल्डरची साथ शेवटच्या बॉलवर मिळाली नाही. झेल ड्रॉप झालाय. सोपा झेल होता खरं तर, मात्र तो जास्त पुढे गेला. ओव्हर रन केलं त्याने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 बाद 28 आणि आता उर्वरित 3 षटकांमध्ये 37 धावांची आवश्यकता. सामना जबरदस्त रंगताना दिसतोय. अशाच सामन्याची अपेक्षा क्रिकेट रसिकांनी देखील केली होती. 4 गडी जरी बाद झाले असले तरी मात्र या धावा चेस केल्या जाऊ शकतात, कारण फिनिशर यायचा आहे महेंद्र माघे. आणि बऱ्याचदा आम्ही भिवंडी क्रिकेटमध्ये तर बघितलंय 2 ओव्हर्समध्ये 35-40 धावा त्याने अगदी एक हाती चेस केलेल्या आहेत. आदित्य गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 18 बॉल्समध्ये 37 धावांची आवश्यकता. 12.33 ची सरासरी प्रति षटक येथून गाठायचे ध्रुव वॉरियर्स किनवली टीमला. सारंगपुरी एक्सप्रेस आदित्य गोलंदाजीसाठी. फटका कडक आहे. एक्स्ट्रा कव्हरला बीट केलंय. लॉंग ऑफला बीट करेल का? फिल्डरचा प्रयत्न पुरेपूर, मात्र बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा येतोय महत्वाचा चौकार. रोहन पांढरेच्या बॅटमधून एक अतिशय देखणा फटका. थोडी विड्थ होती, लेंथ खराब नव्हती, मात्र थोडी विड्थ मिळाली होती फलंदाजाला. हात उघडण्याची संधी होती आणि खूप सुंदर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये आहे. लॉंग ऑफ सीमारेषेवर फिल्डर आहे. दोघांच्या मधला जो गॅप होता तो शोधला. नेक्स्ट बॉल ओ द विकेट. आणखी एक सुंदर फटका. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह. डीप कव्हरचा खेळाडू प्रयत्नशील आहे. जबरदस्त फिल्डिंग. ओहो हो हो, धावचीची संधी होती. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. एकतर विकेट किपर भरपूर इष्टांच्या पुढे देखील होता बॉल कलेक्ट करण्यासाठी. जे बेसिक्स आहेत त्यानुसार आपण बघायला गेलो तर इष्टांच्या पाठीमागे थांबणं गरजेचं आहे थ्रो कलेक्ट करण्यासाठी. पण तो विकेट किपर भरपूर पुढे होता आणि बॉल देखील कलेक्ट करता आलेला नाहीये. बचावला गेलाय फलंदाज रोहन असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धावा येत आहेत. 34 धावा फलकावर लागत आहेत. आणखी 31 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉलचा खेळ बाकी. रोहन आणि देवा ही जोडी खेळपट्टीवर. स्लोवर बॉल. पिकअप शॉट. फेकलाय बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषा पार. जबरदस्त फटका. षटकार. वेगात थोडासा बदल जरूर केला होता, परंतु लाईन चुकीची आहे आणि हा गुडघ्यावर येत असताना फटका खेळलाय.
आधुनिक क्रिकेटमध्ये फॉलिंग स्वीप, फॉलिंग स्लॉक स्वीप प्रकारचे फटके फलंदाज खेळताना दिसत आहेत. तसाच काहीसा हा फटका होता. एक गुडघ्यावर शरीराचं वजन घेत असताना बॅटच्या मधोमध घेऊन बॉलला उडवलं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. जबरदस्त फटकेबाजी करताना दिसतोय रोहन पांढरे. चेंडूच्या अगदी मेरिटवर आणखी एक लाजवाब फटका, परंतु यावेळेला प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. फिल्डर दबावात दिसतोय. फंबलिंग त्याचा फायदा घेत आहेत फलंदाज. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. टाळ्यांचा गजर प्लेयर्स पॅव्हेलियन मधून ऐकायला येतोय. तिकडे आता खुश चेहरे दिसत आहेत ध्रुव वॉरियर्स किनवली संघाच्या खेळाडूंचे, कारण हे प्रोडक्टिव्ह षटक राहिलं आतापर्यंत. 4 बॉल्समध्ये 14 धावा आलेल्या आहेत. 3 ओव्हर्समध्ये 37ची आवश्यकता होती. आता येथून 14 बॉल्समध्ये बनवायचे आहेत 23 धावा. 23 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन फ्रॉम रिमेनिंग 14 डिलिव्हरीज. फुलर लेंथ थोडासा मूव झालाय टप्पा पडल्यानंतर. लॉफ्ट करायचा होता. चांगला बॉल. 13 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण येऊन ठेपलं या मॅच मध्ये. NP स्पोर्ट शहापूर बी विपक्ष ध्रुव वॉरियर्स किनवली. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज आदित्य. लो फुल टॉस ड्राइव्ह केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर भरपूर दूर आहे. बाउन्सवर कलेक्ट करत असताना फिल्डर आणि याच दरम्यान जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. वेगानं धावतायत फलंदाज. 2 धावा आहे ते पूर्ण होत आहेत. चित्त्याची चपळाई हरणाचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांकडून. जिथे जिथे संधी मिळाली दुसरी धाव घेण्याची तेथे 2 धावा घेतल्यात आणि याचबरोबर हे खर्चिक षटक आदित्यचं समाप्त होत आहे. 16 धावा तब्बल खर्च केल्या आदित्यनं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 44. 4 गडी बाद. 4चे आकडे आहेत. 4 षटकं 4 गडी बाद झालेत आणि 44 धावा फलकावर लागलेल्या आहेत. समीकरण 21 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 12 बॉल्समध्ये. बारह गेंदे 21 रन. पहले दिन एक ऐसा ही मैच हमने देखा था. यही समीकरण था. 12 गेंदों में 21 रन डिफेंड करने थे शिवम स्पोर्ट्स गिर से नरेश 11 को. और मैच का पेनल्टीमेट ओवर किया था शुभम ठानगे ने और वहां से वो मैच बदल गया था. 5 ही रन खर्च किए थे उन्होंने. उसके बाद 2 मैच उन्होंने जीता था. आज देखना है क्या गेंदबाज कुछ उस तरह का कारनामा कर पाएंगे. आइकॉन प्लेयर प्रीतेश पाटिल के हाथों में गेंद थमा दी है कैप्टन ने. बहुत ही इंपॉर्टेंट ओवर. सात पर बल्लेबाजी कर रहे हैं देवा लकड़े और रोहन पांड्रे 17 पर. मात्र 7 गेंदों का सामना किया है. देवा ने 4 गेंदों का सामना किया है. देवा के पास स्ट्राइक. चलिए समय का ख्याल रखना है. एनपी स्पोर्ट शाहपुर बी टीम के कैप्टन. पेनल्टीमेट ओवर की पहली गेंद. लेंथ बॉल ड्राइव किया है ऑन दी अप. ऑन साइड में वहां पर खिलाड़ी मौजूद है सचिन के रूप में. सचिन को काफी बिजी रखा है बल्लेबाजों ने और सचिन अच्छा कार्य कर रहे हैं. सफाई से गेंदों को फील्ड कर रहे हैं. जब कैच के मौके आए हैं तो वहां पर भी उन्होंने गलतियां नहीं की है. अब 11 गेंदे और 20 रन. ओ स्लोवर शॉट बॉल टॉप एज. डिक्लेयर जोन में जाती हुई गेंद. एक और रन. चतुराई भरी गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं प्रीतेश पाटिल. दापोडे के लिए ग्रामीण क्रिकेट खेलते हैं वीर तानाजी दापोडे टीम के लिए भिवंडी में. सिटी क्रिकेट में चैलेंज स्पोर्ट्स का प्रतिनिधित्व करते हैं. ओ बेहतरीन गेंद. यहां पर मौका बना है और विकेट का पतन. रन लेना चाहते थे. बिल्कुल जड़ में आती हुई धीमी गति की यॉर्कर थी. बल्ले के जड़ से टकराई थी. वहीं पर लुढ़क कर रह गई थी स्टंप्स के करीब और ऐसे में वहां पर रन उपलब्ध नहीं था. लेकिन कोशिश की देवा ने और विकेट कीपर ने उनका काम तमाम कर दिया है. 5वें विकेट का पतन. समीकरण 9 गेंदे शेष है. जीतने के लिए 19 रनों की जरूरत और ऐसे में अब बल्लेबाजी के लिए आ रहे हैं भिवंडी तालुका क्रिकेट के सबसे बेहतरीन फिनिशर महेंद्र माघे.
ये कोई नई सिचुएशन नहीं है उनके लिए, इससे भी कठिन कठिन समीकरण उन्होंने बनाए हैं, लेकिन यहाँ पर अलग टूर्नामेंट में खेल रहे हैं और हर मैच जैसे कि हम अक्सर कहते रहते हैं कि अलग होता है, अलग दिन है, साल भी नया है, लेकिन उनका जो ट्रैक रिकॉर्ड है वो काबिल तारीफ है। एक दूसरे को अच्छी तरह से जानते भी है, क्योंकि प्रीतेश पाटिल भी भिवंडी से बिलोंग करते हैं और महेंद्र भी भिवंडी से सिटी क्रिकेट में एक दूसरे के विरुद्ध काफ़ी खेल भी चुके हैं। दोनों गजब के खिलाड़ी है, लेकिन मज़ा आ रहा है मैच में। गेंद और बल्ले के बीच की ये ज़बरदस्त नोकझोंक चल रही है इस समय धर्मवीर चषक 2026 शाहपुर में। आइकॉन के सामने आइकॉन, 9 गेंदे 19 रन, यह है समीकरण। प्रीतिश चले ओवर द विकेट। ओ पहली गेंद केवल बल्ले पर लगने भर दिया है, दिशा दिखाई और 1 रन मिलेगा डिक्लेयर के रूप में। पहली गेंद पर थोड़ा सा संयम बरता है। रणनीति यही रहती है महेंद्र की कि जल्दी विकेट ना फेंका जाए। जानते हैं कि ये जो समीकरण है इतना भी कठिन नहीं है उनके लिए, इसलिए पहली गेंद पर आक्रमण करने का प्रयास नहीं किया है। स्ट्राइक अब रोहन के पास, 18 रन चाहिए, 8 गेंदें बची है। कमाल का ये मैच यहां से किसी भी दिशा में जा सकता है। अगली गेंद, बढ़िया गेंद, तेज गेंद, कुछ भी समझ नहीं पाए वहां पर रोहन, थोड़ा शफल कर चुके थे। और डीआरएस की मांग क्या कर रहे हैं बल्लेबाज? जी नहीं, पहले अंपायर को लगा कि शायद डीआरएस का इस्तेमाल करना चाहते हैं, लेकिन शायद उनकी ट्राउजर को छूकर भी गेंद गई थी। बिल्कुल बल्लेबाज को पता था, इसलिए डीआरएस नहीं लिया गया है। लेकिन डॉट डिलीवरी, बहुत ही महत्वपूर्ण डॉट गेंद सोने की बिंदी की तरह है इस समय एनपी स्पोर्ट्स शाहपुर बी के लिए। 7 गेंदें बची है, 18 रन चाहिए। कटर, बहुत ही खूबसूरत गेंद, लाजवाब गेंदबाजी, जितनी भी तारीफ की जाए प्रीतेश पाटिल की उतनी कम। 2 ओवर में 21 रन चाहिए थे और ये मैच का पेनल्टी मेट ओवर बहुत ही बेहतरीन ढंग से उन्होंने किया है। सिर्फ 3 रन खर्च किए और अब समीकरण कठिन होता हुआ ध्रुव वॉरियर्स की नवली टीम के लिए। 6 गेंदों में 18 रन चाहिए। स्ट्राइक महेंद्र मागी के पास रहेगी पहली गेंद के लिए। इससे बढ़िया मैच और क्या हो सकता है? यही दर्शक भी देखना चाहते हैं कहीं ना कहीं, क्योंकि महेंद्र बेहतरीन फिनिशर है। उनका जो एक रुतबा है, जो रेपुटेशन है, वो भी कहीं ना कहीं अब दांव पर लग गया है। 6 गेंदों में 18 रन चाहिए और ऐसे में स्ट्राइक उनके पास है। गजब का मैच। सौरभ गोतारने के हाथों में गेंद थमा दी गई है इस आखिरी ओवर के लिए। बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर। विविधता है सौरभ के पास से, जहां पर रन बॉल इक्वेशन होने के बावजूद भी उन्होंने मैचेस जिताया अपनी टीम को। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट। आओ मिस टाइम, बल्ले के टो एंड पर लगी लेकिन सुरक्षित लैंडिंग। 1 रन पूरा किया है। विकेट कीपर वाले छोर पर थ्रो, 2 रन लेने का प्रयास और विकेट सैक्रिफाइस करते हुए नजर आ रहे हैं रोहन पांड्रे। रुके हुए थे। महेंद्र ने पहले ही कॉल दिया था कि दूसरा रन मैं लेने ही वाला हूं, चाहे फिर आपका विकेट भी क्यों ना गिर जाए, मुझे स्ट्राइक चाहिए। स्ट्राइक तो उन्होंने रख ली है। फिर से गति नहीं दी। गेंद को टर्न कराने का प्रयास है सौरभ का, लेकिन फिर से लेंथ जो थी वो थोड़ी पीछे वाली थी। हालांकि महेंद्र इस बार टाइम ही नहीं कर पाया अपने शॉट को, बल्ले के टो एंड पर टकराई थी। 1 रन मिला है और विकेट का पतन हुआ है। गिरने वाला ये 6ठा विकेट। टीम का स्कोर 54 रन। अब 11 रन चाहिए, 4 गेंदें बची है। रोमांचक मैच, रोमांच लगातार बढ़ता हुआ इस मैच में। एनपी स्पोर्ट्स शाहपुर बी बनाम ध्रुव वॉरियर्स की नवली। 65 रनों का पीछा करती हुई टीम ध्रुव वॉरियर्स की नवली। मयूर पांड्रे फेम टीम। रोहन पांड्रे आउट हुए, रोहन पडवल आए हैं। नॉन स्ट्राइकर सेंड पर रहेंगे। महेंद्र के लिए ऑफ साइड में 5, ऑन साइड में 4 खिलाड़ी। ओ सामने से टर्न कराया है, थोड़ी नीची भी रही और छकाया बल्लेबाज को। महत्वपूर्ण डॉट बॉल।
वाह भाई वाह, क्या मैच घट रहा है। क्रिकेट का रोमांच चरम सीमा पर पहुंचता हुआ। 3 गेंदें जीतने के लिए चाहिए 11 रन, और वो भी कंपलसरी। कंपलसरी चेस सबसे महत्वपूर्ण नियम इस टूर्नामेंट का। अगली गेंद फिर से लेग ब्रेक, इस बार आड़े बैट से घसीटा है सीधे फील्डर के पास, डिप स्क्वायर लेग पर बढ़िया फील्डिंग, थ्रो प्रीतेश के पास। ओ महेंद्र फिर से 2 के लिए पलटे हैं, और फिर से एक बैट्समैन रन आउट नॉन स्ट्राइकर से। इन पर स्ट्राइक तो रख रहे हैं अपने पास महेंद्र मागे, लेकिन देखिए दबाव महेंद्र मागे के ऊपर भी है, दबाव दोनों तरफ है, और गेंदबाज दबाव में वापसी करते हुए नजर आ रहे हैं। यदि महेंद्र माघे ने आखिरी ओवर में 18, 20, 25 रन बनाकर मैचेस जिताए हैं, तो गेंदबाज भी कुछ कम नहीं है सौरभ। उन्होंने 6 गेंदों पर 6 रन भी कई मर्तबा डिफेंड किए हैं। मैच गेंदबाज जिताते हैं तो जयेश विदे हमारे साथी कमेंटेटर, उनकी ओर से 500 रुपयों का इनाम दिया जाएगा गेंदबाज सौरभ को। 2 गेंदे 10 रन, बहुत ही महत्वपूर्ण गेंद करने जा रहे हैं इस मैच की गेंदबाज सौरभ। और फील्डिंग में बदलाव, सिली पॉइंट पर खिलाड़ी तैनात किया गया है महेंद्र माघे के लिए। प्ले एंड मिस, प्ले एंड मिस, गेंद बल्ले के नीचे से गुजरी है, और वाइड का इशारा अंपायर द्वारा, वाइड का इशारा। बहुत ही क्रूशियल सिचुएशन है, नाजुक स्थिति में यह मैच एक बहुत ही खूबसूरत मोड़ पर आकर खड़ा हो गया है। 2 गेंदे 9 रन कंपलसरी। सौरभ राइट आर्म ओवर द विकेट। और एक और बढ़िया गेंद, इस बार बल्ले का क्या किनारा लगाए जी हाँ, 1 रन मिलेगा लेकिन केवल डिक्लेयर के रूप में, और अब स्ट्राइक भी रोटेट हो जाएगी। यह मैच अब झुकता हुआ एनपी स्पोर्ट शाहपुर बी टीम के पक्ष में। क्या कमाल की वापसी की है इस गेंदबाज ने, जितनी भी तारीफ की जाए सौरभ की उतनी कम। महेंद्र माघे पूरे ओवर में उनके सामने पहली गेंद पर छक्का लगा था, और वहां से वापसी करना यह कतई आसान नहीं था, लेकिन महेंद्र जैसे मंजे हुए खिलाड़ी को भी बांध कर रखा है। और अब आखिरी गेंद पर 8 रन चाहिए ध्रुव वॉरियर्स की नवली टीम को। यह है क्रिकेट, कब क्या हो जाए, कब कौन सा खिलाड़ी क्या कर जाए, कहा नहीं जा सकता है। आखिरी गेंद, शॉट ऑफ लेंथ, हुक किया, जबरदस्त प्रहार है, 6 रन भी मिलेंगे लेकिन पर्याप्त नहीं है ध्रुव वॉरियर्स के लिए। मैच समाप्त, मैच को जीत लिया है महज 1 रन से एनपी स्पोर्ट शाहपुर बी टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस एनपी स्पोर्ट शाहपुर बी, कॉन्ग्रेचुलेशंस इस टीम के ओनर नीलेश पाटोले साहब, एंड हार्ड लक ध्रुव वॉरियर्स की नवली, हार्ड लक मयूरजी पांडरे। ऐसा बहुत कम हुआ होगा कि महेंद्र इस तरह के इक्वेशन बना ना पाए हो, लेकिन आज वो हुआ है, और इसका सारा क्रेडिट देना होगा गेंदबाज सौरभ को। लाजवाब गेंदबाजी अंडर प्रेशर, उनकी लेग ब्रेक गेंदों के जाल में उलझ कर रह गए महेंद्र माघे। आइए अब मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ आपको लेकर चलते हैं। दावेदार तो 2-3 नजर आ रहे हैं, लेकिन जिन्होंने आखिर के ओवर्स में आकर धुआंधार बल्लेबाजी की, जब टीम की शुरुआत